गडचिरोलीमध्ये वनपाल आणि वनरक्षकांनी 5 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले। जंगलांमध्ये चोरीचं प्रमाण वाढलं असून प्राण्यांच्या शिकारीचीही प्रकरणं समोर आली। त्या विरोधात वरिष्ठांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं वनपाल आणि वनरक्षक नाराज आहेत। वरिष्ठांचं लक्ष वेधण्यासाठी हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलंय। गडचिरोली हा जिल्हा आदिवासी व नक्षली जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वनसंपदाने नटलेला हा जिल्हा आहे। परंतु या जिल्ह्यात एक नवीन प्रकार बघायला मिळत आहे, तो म्हणजे जे जंगलाचे रक्षण करणारे वनरक्षक व वनपाल आहेत ते कामबंद आंदोलन केलेलं आहे। त्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामस्थांचे कामं तर थांबलेच आहेत, परंतु चोऱ्यांचे सुद्धा प्रमाण वाढलेले आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ते बहलिया कुटुंबाचे जे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये त्यांचे वास्तव्य होते व जे काही शिकारी सापडले होते त्यांचे सुद्धा याकडे अलर्ट मोडवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा असताना सुद्धा वरिष्ठ अधिकारी यांच्या मागण्याकडे लक्ष करत नाही व 4 दिवस झाले आहेत तरी सुद्धा याकडे कोणी भटकलेलं नाही। आपण जाणून घेऊया यांचं काय म्हणणं आहे। सर नमस्कार, मी वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेचा वृत्ताध्यक्ष सिद्धार्थ मिश्रा। मागील या 4 दिवसापासून आम्ही एकस्तर पदोन्नतीसाठी इथे आंदोलनात उतरलो आहोत। या आमच्या आंदोलनाची प्रमुख मागणी अशी आहे की आम्ही इथे लागलेले जे वनरक्षक आहोत या वनरक्षकांना शासन निर्णयाप्रमाणे वनपालाचं वेतन मिळालं पाहिजे, वनपालांना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचं वेतन मिळालं पाहिजे, लिपिकांना लेखापालाचं वेतन मिळालं पाहिजे। आणि ही मागणी घेऊन आम्ही आमच्या 5 सर्कलमधील आमच्या या डिव्हिजनच्या 5 डिव्हिजनमधील सगळे कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहोत। जोपर्यंत आमचा हा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करत राहणार आहोत। कामबंद आंदोलन असल्यामुळे ज्या गावात कामं थांबलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली का? आमच्या या आंदोलनास आतापर्यंत कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही। आम्हाला एकदा त्यांचं डेलिगेशन घेऊन आम्हाला बोलवण्यात आलं होतं, आम्ही त्यांच्याशी बोललो। ते म्हणाले की आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू, मार्गदर्शन करू आणि त्यानंतरच आम्ही तुम्हाला काही ठोस ते निर्णय घेण्यासंदर्भात सांगू। परंतु आम्ही सातत्याने 11 वर्षापासून 12 वर्षापासून या मागणीची त्यांच्याकडे लक्ष द्यायला सांगत आहोत, पण ते दुर्लक्ष करत आहेत। आता आमचं असं ठरलं आहे की जोपर्यंत निर्णय आमच्या हातात येत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन तसंच सुरू ठेवणार आहोत। आज आंदोलनात 4 दिवस झाले, जोपर्यंत यांचा निर्णय येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। कॅमेरामन राकेश मनीष अखेमार, NDTV मराठी, गडचिरोली।